नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आपल्याला मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना माहित असेल। महाराष्ट्र शासनामार्फत या योजनेला 23-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजुरी मिळाली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत पहिल्या हप्त्याचं वितरण जे आहे ते महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेलं आहे। या नमो शेतकरी योजनेला जे शेतकरी पात्र ठरणार आहेत तर ते कोणते असणार आहेत तर पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 2000 रुपयाचं अनुदान दिलं जातं किंवा त्यांना मिळतं तर असे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाकडून 6000 रुपयाचं वार्षिक अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदानामध्ये भर होऊन आता हे 12000 रुपये अनुदान जे ते झालेलं आहे। चालू घडीला मित्रांनो आता शासनाकडून एक नवीन जी आर जो आहे तो संमत करण्यात आलेला आहे। तर या जी आर बद्दलची एक थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर जी आर पाहायला सुरुवात करूया। जी आर पाहण्यासाठी मित्रांनो आपल्याला सुरुवातीला डेस्कटॉपवरती यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता आपल्या कॉम्प्युटरवरती तुम्हाला डेस्कटॉप जो आहे तो ओपन झालेला पाहायला मिळेल। इथं आपण स्क्रीन जी आहे ती ओपन केलेली आहे। इथं सुरुवातीलाच मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध आहे। दिनांक पाहिजे 23 फेब्रुवारी 2024 आजचा जी आर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहत आहात। विषय पाहायचा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 2000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी जे वार्षिक 3 हप्ते आपल्याला मिळणार आहेत तर या तिन्ही हप्त्याचा निधी जो आहे तो या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या संबंधित अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली मित्रांनो प्रस्तावनेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथं पाहायचं सर सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेसाठी मंजुरी मिळालेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपयाचं अनुदान जे ते योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो 3 हप्त्यामध्ये ह्या अनुदानाचं विभागणी असणार आहे। याच्यामध्ये पहिला जो हप्ता आहे तो मित्रांनो इथं पाहू शकता पहिला हप्ता जो आहे तो एप्रिल ते जुलै या महिन्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता। याच्यासाठी शासनाकडून 1720 कोटी रुपये इतका निधी जो आहे तो या ठिकाणी खर्च करण्यात आला होता। त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या हप्त्याची सुद्धा रक्कम जी आहे ती या ठिकाणी पाहू शकता देण्यात आलेली आहे। दुसरा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये मित्रांनो वितरित होणार होता, परंतु अद्याप ही मित्रांनो हा दुसरा हप्ता वितरित झालेला नाहीये। त्याबद्दलची आणखी माहिती पुढे मी देणारच आहे। त्याची काय प्रोसेस असेल ते तुम्हाला सविस्तर समजून जाईल। याच्यामध्ये वितरणाची रक्कम सुद्धा पुढे देण्यात आलेली आहे 1792 कोटी रुपये मित्रांनो या ठिकाणी इतका निधी जो येतो या दुसऱ्या हप्त्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारे या दोन्ही हप्त्याची रक्कम 3512 कोटी रुपये इतका निधी जो आहे मित्रांनो वितरित करण्यात आलेला आहे। म्हणजे हा निधी जो आहे मित्रांनो संबंधित बँकांना वितरित केलेला आहे। याच्यामधील पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे, परंतु दुसरा हप्ता वितरित झालेला नाही। या दुसऱ्या हप्त्याची रक्कम आता पुढे वितरित केलेली आहे, म्हणजे आता ही दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। तिसऱ्या हप्त्याची जी कल्पना तुमच्या डोक्यात होती ही काढून टाका। तिसरा हप्ता या ठिकाणी आपल्याला मिळणार नाहीये, दुसराच हप्ता असणार आहे। त्याची सविस्तर डिटेल माहिती पुढे आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर पुढे या मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णयामध्ये सुद्धा याबद्दल सविस्तर डिटेल दिलेले आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता मार्च डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2000 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो इथं पण लिहिलेलं आहे की तिसऱ्या हप्त्यासाठी 2000 रुपये कोटीचा निधी जो आहे तो वितरित करण्याची मान्यता दिलेली आहे। तर या ठिकाणी तिसरा हप्ता जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मिळणार नाहीये। तिसरा हप्ता जो आहे तो नंतर कदाचित पुढच्या महिन्यात मार्च एंडच्या अगोदर सुद्धा आपल्या खात्यावरती वर्ग होऊ शकतो। सध्या तरी दुसऱ्या हप्त्याची चर्चा या ठिकाणी होणार आहे। दुसरा हप्ता जर दुसऱ्या हप्त्याबद्दलची सविस्तर डिटेल स्वतः कृषी मंत्री यांनी दिलेली आहे, त्याची सुद्धा माहिती पाहू। त्याच्या अगोदर मित्रांनो हा जी आर जर आपल्याला पाहायचा असेल www.maharashtra.gov.in ही आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा सविस्तर जी आर जो आहे तो डाउनलोड करून पाहू शकता, किंवा याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्याची PDF डाउनलोड करून वाचू शकता। आता मित्रांनो तुम्हाला या दुसऱ्या हप्त्याबद्दलची सविस्तर डिटेल देतो। याच्यामध्ये मित्रांनो आपले कृषी मंत्री जे आहेत माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या मार्फत ट्विटरच्या माध्यमातून याची कल्पना देण्यात आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आज 1792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आता मित्रांनो आपण जो जी आर मध्ये पाहिला दुसऱ्या नंबरचा जो हप्ता होता जी आर मध्ये पाहिलेला 1792 कोटी रुपये, तर तोच निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग केला जाणार आहे।
याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे हा दुसरा हप्ता लक्षात घ्या। माननीय धनंजय मुंडे साहेब जे आपले कृषी मंत्री आहेत यांनी मित्रांनो या ठिकाणी ट्विट करून सांगितलेलं आहे की हा दुसरा हप्ता असणार आहे। JR जर आपण पाहिला असेल त्या ठिकाणी तुम्हाला तिसरा हप्ता दिसत असेल, परंतु ही तिसरा हप्ता नाही, तिन्ही हप्त्याची रक्कम मित्रांनो त्या ठिकाणी शासनाकडून वितरित करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। परंतु दुसरा हप्त्याची रक्कम जी ती ऑलरेडी वितरित झालेली आहे, म्हणजे बँक खात्यामध्ये वितरित झालेली आहे, तिथून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होईल। आता ती कधी वर्ग होईल तर त्याची माहिती सुद्धा इथं दिलेली आहे, फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा केला जाईल। तर आपल्या या फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत दुसरा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुमचं कन्फ्युजन दूर झाला असेल की येणारा हप्ता जो आहे तो दुसरा असणार आहे, तिसरा हप्ता आपल्याला कदाचित मार्च एंडच्या अगोदर सुद्धा मिळू शकतो। तिन्ही हप्त्याची रक्कम मित्रांनो शासनाकडून वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम ऑलरेडी वितरित झालेली आहे, म्हणजे बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे। तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर शेतकरी जरा याच्यामध्ये कन्फ्यूज होते, नक्की किती नंबरचा हप्ता आपल्या खात्यावरती वर्ग होणार आहे आणि कधी होणार आहे। तर त्याबद्दलची या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर डिटेल दिली। माहिती मित्रांनो समजली असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची सविस्तर डिटेल कळून जाईल। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।